मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईकडे रवाना. मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद रद्द. हिवाळी अधिवेशन संपताच मुंबईत मुख्यमंत्री दाखल झाले. हिवाळी अधिवेशन संपल्याची विधानसभा अध्यक्षांची घोषणा. पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारीला होणार. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची माहिती. ज्यांनी 2 दिवसांचं अधिवेशन घेतलं ते नागपूर अधिवेशनात बोलत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला. आपने किया तो सही, हमने किया तो अच्छा नहीं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत शेरोशायरी. अमिरातीत 2 वाजेपर्यंत सभागृह चालवलं तर काही 2 तास सभागृहात बसले. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना निशाणा. भंडारा, गडचिरोली आणि गोंदियापर्यंत समृद्धी महामार्गाचा विस्तार होणार. एकनाथ शिंदेंची विधान परिषदेत माहिती. शेतकरी कर्जमाफी करणार म्हणजे करणारच. एकनाथ शिंदेंचा सभागृहात पुनरुच्चार. कोणी मायकाला आला तरी लाडक्या बहिणींची ओवाळणी बंद होणार नाही. 2100 रुपये देणार म्हटलं तर देणारच. एकनाथ शिंदेंचं सभागृहात स्पष्टीकरण. न मैं गिरा न मेरे हौसले गिरे पर मुझे गिराने वाले कई बार गिरे. एकनाथ शिंदेंची विधान परिषदेत शेरोशायरी. सरकारनं मोठा गाजावाजा करत कृषी समृद्धी योजना जाहीर केली, पण कालच्या पुरवणी मागण्यात 1 रुपयाचीही तरतूद केली नाही. भास्कर जाधवांचं वक्तव्य. विदर्भासाठी अधिवेशन असताना विदर्भाचे कोणतेच प्रश्न सुटले नाहीत. विदर्भात संत्रा मोसंबीला मार्केट नाही, यावर कोणतेही भाष्य नाही. हे वांझोटं अधिवेशन. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका. निवडणुकीचा जुमला असं या हिवाळी अधिवेशनाला नामकरण देता येईल. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. हिवाळी अधिवेशनात आम्हाला स्वतंत्र उत्तर मिळालं नाही. विरोधकांचा सत्ताधाऱ्यांना निशाणा. सरकारने घोषित केलेले निर्णय हे निवडणुका डोळ्यासमोर ठेवत आणि सर्वाधिक निर्णय हे मुंबई महापालिकेसंदर्भात घेतले, म्हणून आम्ही चहापानावर बहिष्कार टाकला. विरोधकांचं पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण. अधिवेशनात ओला दुष्काळ जाहीर करण्याबद्दल एकही भाष्य नाही. लाडक्या बहिणीला 2100 रुपये देण्याबद्दल कोणताही मुद्दा नाही. विरोधकांचा सरकारला टोला. परभणीत भाजपकडून महापालिका निवडणुकीची तयारी सुरू. भाजप कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती. मोठ्या संख्येनं मुलाखतीसाठी इच्छुकांची गर्दी. बीडमध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची 76वी जयंती साजरी. जयंतीनिमित्त रामतीर्थ MIDC मध्ये आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर आणि शैक्षणिक साहित्य वाटपाचं आयोजन. छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख. शरद पवार राष्ट्रवादीच्या नेत्यावर आरोप. सोलापूरच्या टेंभुर्णी गावात मराठा क्रांतीच्या पदाधिकाऱ्यांनी ओतले काळे ऑइल. एकेरी उल्लेख केला नसल्याचा पदाधिकाऱ्याचा खुलासा. महायुतीच्या जागा वाटपाचा मुहूर्त ठरलाय. मुंबईसाठी पुढील 2 दिवसात जागा वाटपासाठी पहिली बैठक पार पडणार आहे. अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी दोनही पक्षांचा आग्रह. महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची उद्या पुण्यात महत्त्वाची बैठक. काँग्रेस भवनमध्ये महाविकास आघाडीची बैठक. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेसाठी भाजपकडून उमेदवारांच्या मुलाखती. भाजप आज आणि उद्या घेणार मुलाखती. पहिल्या दिवशी 226 उमेदवारांच्या मुलाखती. जालन्यात ठाकरेंच्या शिवसेनेच्या इच्छुकांनी घेतले उमेदवारी अर्ज. पहिल्याच दिवशी 114 जणांनी अर्ज घेतले असून उद्यापर्यंत अर्ज वाटप सुरू होणार आहे. बीडच्या परळीत स्ट्रॉंग रूमसाठी विशेष सुरक्षा तैनात. मतपेटीसाठी 25 CRPF, 16 पोलीस कर्मचारी ते 1 पोलीस अधिकारी, 1 LED TV आणि 35 CCTV कॅमेऱ्यांचा समावेश. ओबीसी नेते मंगेश ससाणेंच्या गाडीवर माजलगावात हल्ला. पवन करवार हल्ल्यातील आरोपींना अटकेसंदर्भात पोलिसांना जाब विचारल्याच्या रागातून हल्ला. धारूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल. ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांच्या गाडीवर हल्ला. हल्ल्यामागे आमदार प्रकाश सोळुंके, विजयसिंह पंडित, मंगेश ससाणे यांचा गंभीर आरोप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दीक्षाभूमीला भेट दिली. एकनाथ शिंदे यांनी दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. उद्धव ठाकरे सेक्युलरवादी झालेत, त्यामुळे ते संघाच्या विचारांसाठी येणार नाही. सुरेश धस यांची उद्धव ठाकरेंवर टीका. उद्धव ठाकरेंना केवळ टीका टोमणे माहिती, त्यांना संघाचं काम काय कळणार. आमदार निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला. वर्ध्यात SRPF करतं प्रशिक्षण केंद्र द्या. पालकमंत्री पंकज भोयर यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी. केंद्र झाल्यास रोजगार निर्मितीला चालना मिळणार.
भाजपसोबत लढण्यावरून शिवसेनेत मतभेद, सन्मानपूर्वक जागा मिळाल्या तर शिवसेना भाजप युतीत लढेल. एकनाथ शिंदे आदेशाप्रमाणे पुण्यात शिवसेना लढेल. शिवसेना शहराध्यक्ष प्रमोद भानगिरे यांचं वक्तव्य. वर्ध्यात नवोदय प्रवेश प्रक्रिया सुरळीत. परीक्षेत 23 केंद्रांवर 7,744 विद्यार्थ्यांचा सहभाग, 355 विद्यार्थ्यांची अनुपस्थिती. सिंधुदुर्गच्या कणकवलीत डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे ऑपरेशन दरम्यान युवतीचा मृत्यू झाल्याचा आरोप. संतप्त नातेवाईकांकडून डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना मारहाण. सह्याद्री एक्सप्रेसचा मुंबईपर्यंत विस्तार करावा, प्रवाशांची मागणी. 2 वर्ष लोटली तरी गाडीचा अद्यापही विशेष दर्जा, यामुळे तिकिटाचे दरही जास्त. विशेष दर्जा काढून मुंबईपर्यंत एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.